काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तेवढ्या तासभरामध्ये दगडफेक झाली, काही घटना घडल्या, तर त्याच्यामध्ये ती सामुदायिक भावना होती असं मी म्हणणार नाही. तर काही लोकांनी त्या ठिकाणी दुष्कृत्य केल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती, परंतु जबाबदार घटकांनी स्थिती लगेच तासभरामध्ये नियंत्रणामध्ये आणली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एकाच घटनेमुळे असं काही घडलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. हा एक घटनांची एक मालिका तिथं घडत गेली आणि त्याचा त्याने ज्याच्या पद्धतीने अर्थ काढला, त्यामुळे गैरसमजातून बऱ्याचशा गोष्टी घडल्या. हे काल सुद्धा मी तिथं बैठक घेतल्यानंतर निदर्शनास आलं आणि गैरसमजातून झालंय. आता आपण गावचं हित पाहिलं पाहिजे या विचारानंच त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित नाही. आता काय ज्याला इथं काय घडलंय त्याची प्रत्येक दिवसाची प्रत्येक तासाची माहिती असेल त्यांनी त्याच्यावर बोलणं योग्य होईल. आणि कुठली घटना घडली तर त्याचं राजकारणच केलं पाहिजे हे काही योग्य नाही. मी या ठिकाणी काम करताना त्या 5-7 दिवसामध्ये जात धर्म पक्ष याच्या पुढे जाऊन सगळ्यांना बरोबर घेऊन गाव शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटते महाराष्ट्रातील सगळ्या राजकारण्यांची भूमिका ती असली पाहिजे. शेवटी आमच्यावर थोडी मतदारसंघ माझा आहे, परिसर आमच्या सगळ्या संबंधित सहकाऱ्यांचा आहे आणि या नागरिकांची जबाबदारी त्यांचा विधानसभेतील प्रतिनिधी म्हणून माझ्यावर जादाची आहे. या भावनेतून माझं सगळ्यांना एकच आव्हान राहील की राज्याच्या राजकारणाचा आराखडा त्या ठिकाणी राहू द्या. आमचा तालुका कसा शांत राहील, ते गाव कसं शांत राहील याच्या बाबतीत सहकार्य करा. मग आपल्याला राज्याचं राजकारण पडलेलं आहे, त्या ठिकाणी राजकारण करावं अशी माझी सगळ्यांना सूचना आहे. 26 तारखेला ही घटना घडली, त्यानंतर 31 तारखेला सभा होती. मात्र 31 तारखेला सभेमध्ये काही भाषणामध्ये काही मुद्दे मांडले जातात आणि त्यानंतर कुठेतरी समाज हा उद्रेक करतो. काय एकंदरीत त्या सभेमधूनच खरं तर समाजाला पेटवण्यात आलं. आपल्याकडे सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण कसा करावा आणि राज्यघटनेमध्ये आपली जी कर्तव्य आहे ती कशी करावी हा प्रत्येकाने घ्यायचा कॉल आहे. परंतु एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर विचारमंथन करत असताना कल्पना शक्ती वापरून हे असं घडलं असेल याला काही अर्थ नाही. माझ्या दृष्टीनं त्या ठिकाणी ज्यांनी दुष्कृत्य केलं त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. जी घटना घडली ती वस्तुनिष्ठ असली पाहिजे, त्याची तपासणी योग्य रीतीनं झालं पाहिजे, दोषी आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुढे होऊ नये म्हणून सगळ्यांचा संवाद साधला पाहिजे. इथपर्यंतची माझी भूमिका आहे. ह्याच्यामुळं असं झालं असेल याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, कुठलेही त्या ठिकाणी पुरावे नाहीत. असंच घडल्यामुळं असंच झालंय असंच म्हणता येईल असंही कुठली तिथली स्थिती नाही. मी तुमच्या समोर जो घटनाक्रम मांडला तो खरा आहे, योग्य आहे, कारण की सगळ्या समाजातील सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांशी बोलून माझं मत इथं मी तयार केलंय आणि माझं मत असं आहे की सगळ्यांशी बोलल्यामुळे सगळे अँगल समजून घेऊन मी माझी भूमिका मांडतोय. त्यामुळे बाहेरच्या मंडळींनी या ठिकाणी कोणतंही वक्तव्य करताना इथं यावं, सगळ्या नागरिकांशी बोलावं, काय घडलंय हे समजून घ्यावं आणि मगच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. त्यामुळे असं या सभेमुळे असं घडलं असं मला वाटत नाही. गावकऱ्यांच्या याच्यामध्ये बाहेरची लोक होते असं बोललं जातं, त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणते? आता काल खरं तर ती घटना घडली त्यावेळी या सगळ्या घटना CCTV मध्ये त्याचं चित्रण झालेलं आहे आणि बऱ्यापैकी स्पष्टता त्याच्यामध्ये दिसते. त्यामुळे कोण होतं हेही तपासावं लागेल आणि त्याची भूमिका काय होती तपासावं लागेल. काही ठिकाणी काही त्या ठिकाणची मंडळी त्या ठिकाणी होती, परंतु त्याची भूमिका शांतता प्रस्थापित करण्याची असेल तर त्याची भूमिका योग्य आहे हे तपासून पाहावं लागेल. आणि काही लोकांची भूमिका दगडफेक करून अशांतता निर्माण करणं ही होती, त्यांची भूमिका नक्की काय होती तपासायला लागेल. त्यामुळे हे CCTV मध्ये सगळं आलेलं आहे. त्यामुळे बाहेरचा कोण गावातला कोण हेही स्पष्ट होईल आणि कुणाची भूमिका त्या ठिकाणी शांततेची होती आणि कुणाची विध्वंसाची होती हेही तपासलं जाईल आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ती कारवाई केली जाईल. किंवा आठवडे भागातील मोठा मोठं नुकसान झालेलं आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांचं नुकसानाचे पंचनामे करायच्या सूचना केलेल्या आहेत. त्यानंतर पुढची कारवाई आपण योग्य त्या दिशेनं शासकीय पद्धतीनं करू. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी एक सूचना म्हणजे अगदी पहिल्या दिवशी 26 तारखेची घटना घडली त्या दिवशीच मी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला केल्या. त्याचा मी 3 दिवसापूर्वी रिव्ह्यू पण घेतला
आणि दोन्ही यंत्रणांनी अशा प्रकारची सामाजिक भावना भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुखावली जायची शक्यता आहे अशी ठिकाणं शोधून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भातली तयारी करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत. आणि ही घटना घडली तशी घटना इतरत्र घडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणची सामाजिक सगळी समीकरणं समजून घेऊन आवश्यक ते कंपाऊंड्स असतील, ग्रिल्स असतील ते करण्याची आम्ही तयारी केलेली आहे. तर यवतमध्ये काल जे काही घडलं त्या संदर्भामध्ये तिथले आमदार राहुल कुल हे पत्रकार परिषद घेत होते.